आदिवासी कोट्यातून धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सुरू असणाऱ्या आंदोलनाला आदिवासी समाजानेही आंदोलनाच्याच माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिले। विशेष म्हणजे आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चातील आदिवासींनी अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांना आदिवासींची ताकद दाखवून देण्याचा इशारा दिला। धनगर समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या, आदिवासी कोट्यातून नको, आदिवासी वाचवा अशा घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी बचाव कृती समितीने मोर्चा काढला। मुख्यमंत्री आदिवासींचं म्हणणं ऐकून घेत नसल्याची नाराजी मधुकर पिचड यांनी व्यक्त केली आहे। मोर्चाच्या दरम्यान काँग्रेस कमिटी समोर आदिवासींनी घोषणाबाजी करत सरकार निषेधाच्या घोषणा दिल्या। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा आल्यानंतर आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड, आमदार निर्मला गावित, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, धनराज महाले यांच्यासह आजी-माजी आमदार उपस्थित होते। हजारोंच्या संख्येने आदिवासी मोर्चात सहभागी झाल्यानं नाशिककरांचे मात्र चांगलेच हाल झाले। शहरातील वाहतूक काही मार्गावरून वळवण्यात आली। 1.5-2 तास काही ठिकाणी वाहतूक ठप्प होती। आरक्षणासंदर्भात धनगर समाजाची सरकारसोबत थोड्याच वेळात चर्चा होणार आहे। आमच्या या आदिवासी समाजामध्ये हा जो धनगर समाज घुसतोय, या धनगर समाजामध्ये जो राजकारण घुसलेलं आहे, जे राजकारण असं चालवलंय की आपल्याला या राजकारणामध्ये जास्तीत जास्त जागा कशा मिळवता येतील आणि या जागा कशा मिळणार आहे, म्हणून आपल्या या आदिवासींमध्ये हा जर समाज टाकला तर या समाजाला जास्तीत जास्त या समाजाकडून आपल्याला फायदा होईल, म्हणून हा राजकीय तंट निर्माण केलेला आहे। पण पाहतोय काही वेळातच या आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार आहे। मात्र एकीकडे आदिवासींनी याला विरोध केलाय। आपण अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर सध्या आपल्या संपर्कात आहेत। देवेंद्र, काय एकूण परिस्थिती आहे? आता आदिवासी समाजाकडूनही याला विरोध वाढतोय आणि त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी कोणावरही अन्याय होऊ देणार नाही असं स्पष्ट केलंय। काय नेमकं सध्या सगळं चाललंय? नक्कीच भूषण, आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो गाजतोय। एकीकडे हा मुद्दा गाजत असताना तिकडे दुसरीकडे आदिवासी मंत्री जे आहेत त्यांनी या सगळ्या धनगर समाजाच्या आरक्षणाला विरोध दर्शवलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्रात हा जो मुद्दा गाजतोय त्यावरती आता नेमका काय तोडगा निघतोय तो पाहावं लागेल। आणि त्याच संदर्भात मुख्यमंत्री जे आहेत त्यांनी धनगर समाजाच्या जे नेते आहेत त्यांची बैठक जी आहे ती सह्याद्री अतिथीगृहावरती बोलवलेली आहे। अगदी काही वेळानंतर या सगळ्या बैठकीला सुरुवात होणार आहे। त्यामध्ये मुख्यमंत्री नेमकं यामध्ये काय तोडगा काढतात आहे हे पाहावं लागणार आहे। कारण गेल्या 65 वर्षापासून धनगर समाजाची मागणी आहे, तर दुसरीकडे या एसटीच्या मध्ये धनगर समाजाचा सवलत लागू होणे यासाठी आदिवासींचा देखील तितकाच तीव्र विरोध होत आहे। भूषण, नक्कीच धन्यवाद देवेंद्र या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय धनगर समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी एकीकडनं आदिवासी समाजातून पुढे येते, तर आता या संदर्भात नेमकी काय भूमिका मुख्यमंत्री घेत आहेत, सरकार काय भूमिका घेत आहे हे आता काही वेळात कळेल। कारण आता धनगर समाजाच्या काही महत्त्वाच्या सदस्यांसोबत मुख्यमंत्र्यांची चर्चा होणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।